बोंधूबाबा अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार. खरातला सकाळी न्यायालयात हजर करणार. खरा संदर्भात नवीन गुन्हे समोर येत असल्यानं पोलीस कोठडी वाढवून मागण्याची शक्यता. नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ. खरात विरोधात आणखी 3 नवीन गुन्हे दाखल. लैंगिक अत्याचार प्रकरणात खरात विरोधात आतापर्यंत 6 गुन्ह्यांची नोंद. घडलेला प्रकार अत्यंत गंभीर. भोंदू खरातने अनेक महिलांसोबत दुष्कृत्य केल्याचं समोर. या संदर्भात चौकशी सुरू. कोणालाही सोडणार नाही. विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. नाशिकमध्ये खरातच्या कार्यालयाची क्राईम ब्रांचकडून तपासणी. कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस कार्यालयाची तपासणी. पीडित महिलांसमोर पोलिसांकडून गुन्ह्यांचा पंचनामा. खरात प्रकरणानंतर अनिशा मुक्ता दाभोळकर पोलीस महासंचालकांची भेट घेणार. अनिस प्रत्येक जिल्ह्यातील भोंदूबाबांची यादी पोलीस अधिकाऱ्यांना देणार. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोळकरांची माहिती. शिर्डीतील कथित भोंदूबाबा अशोक खरात यांच्या कोट्यावधींच्या मालमत्तेनंतर आता त्यांच्या उद्योग व्यवसायातील भागीदारीचाही खुलासा. निमगाव शिवारात 48 गुंठे परिसरातील सिल्वर ओक लॉन्समध्ये भागीदारी. भोंदूबाबा खरातवर गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता. संतती प्राप्तीसाठी खरातने उपाय केले होते. 7 महिन्याच्या गर्भवतीवर अत्याचार केल्याची ही तक्रार. अशोक खरात व्यक्तिगत कसा होता हे मला माहीत नव्हतं. एकनाथ शिंदे आणि मी मंदिरात फक्त दर्शनासाठी गेलो होतो. खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यावर केसरकर यांचं स्पष्टीकरण. भोंदूबाबा खरातला भेटलेल्यांनी HIV टेस्ट करा. भोंदूबाबाला साथ देणाऱ्या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे. शिवाय भोंदूबाबाला जे कोणी भेटले त्यांचे CDR तपासले पाहिजे. विजय वडेट्टीवारांची मागणी. एप्स्टीनलाही मागे टाकेल असं खरातचं काम. खरातसोबत असणाऱ्या सर्व मंत्री आमदारांनी राजीनामा दिला पाहिजे. खरातसोबत असणाऱ्यांना 6 आरोपी करणं गरजेचं. पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची मागणी. राज्यभरातील भोंदूबाबांचं सरकार काय करणार? भोंदूगिरीच्या विरोधात शासनाने मोहीम राबवली पाहिजे. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडेंनी सरकारला सवाल विचारत केली मागणी. रुपाली ठोंबरेंची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करा. तृप्ती देसाई यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे मागणी. तर खरात प्रकरणात रुपाली ठोंबरेंनी आपल्यावर केलेले आरोप बिनबुडाचे. वाचाळवीर प्रवक्त्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ शकते. तृप्ती देसाई यांची टीका. तृप्ती देसाई आज मिरगावात जाणार. अशोक खरात महिलांचं शोषण करायचा त्या ठिकाणांना भेट देणार. तृप्ती देसाई SIT प्रमुख तेजस्विनी सातपुते यांची दुपारी भेट घेणार आहेत. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. रात्री उशिरा वर्षा निवासांनी ही भेट. सूत्रांची माहिती. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस नाराज. शिंदेंच्या शिवसेनेनं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल आणि त्या आधारे कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत आश्वासन. पोलिसांनी सातारा ZP अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद भाजपला भेट दिलं. साताऱ्यातील राड्यावर मंत्री शंभूराज देसाई यांचा पोलिसांवर गंभीर आरोप. मतदानापासून सदस्यांना रोखणं लोकशाहीचा खून. आरोपीला पकडावं तसं पोलीस मंत्र्यांना पकडून घेऊन गेले. सातारा ZP वाद प्रकरणावर उपमुख्यमंत्री शिंदेंचे सभागृहात खडेबोल. राज्याच्या इतिहासात अशी परिस्थिती पहिल्यांदा पाहिली असंही वक्तव्य. जेसी करणी वेसी भरणी. शिंदे गटात सर्व डरपोक लोक. त्यांना फायली दाखवल्या जातील. सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या राड्यानंतर आदित्य ठाकरे यांची टीका. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचं निलंबन करावं. पोलीस अधीक्षकांचं निलंबन करण्याचे उपसभापतींचे निर्देश. उपसभापती नीलम गोरे यांनी CCTV फुटेज मागवलंय. उपसभापती नीलम गोरेंना पदावरून दूर करा. ठाकरेंच्या सेनेचं सभापतींना पत्र. आज विधान परिषदेत या संदर्भात ठाकरेंच्या सेनेकडून प्रस्ताव मांडला जाणार. सूत्रांची माहिती. साताऱ्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही. पोलीस कुणाच्या तरी इशाऱ्यावर काम करतात. या सगळ्या विरोधात आम्ही आंदोलन करू. न्याय मिळाला नाही तर रस्त्यावर उतरण्याचाही शशिकांत शिंदे यांचा इशारा. विधानभवनाच्या प्रांगणात विजय वडेट्टीवार आणि जयकुमार गोरे यांच्यात शेकहँड. सध्या ही भेट चर्चेत. तर कैसा हराया असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी शंभूराज देसाईंना डिवचले.
माझ्या कमिशनचे 35 कोटी मी कार्यकर्त्यांना दिले. जे कार्यकर्ते सायकलवर फिरायचे ते फॉर्च्युनरमध्ये फिरतायत. संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान. तर कामाचे पैसे बोलण्याऐवजी कमिशनचे पैसे बोललो. संजय गायकवाडांकडून सर्वासर्व. भाजप नेत्यांवर टीका करताना संजय गायकवाडांची जीभ घसरली. मित्रपक्षांनी कार्यकर्त्यांवर अन्याय केल्यास गाठ माझ्याशी. संजय गायकवाड यांची नाव न घेता आमदार श्वेता महालेंवर टीका. बुलढाण्यात भाजप नेत्यांवर टीका करताना संजय गायकवाडांची जीभ घसरली. मित्रपक्षांनी कार्यकर्त्यांवर अन्याय केल्यास माझ्याशी गाठ आहे. श्वेता महालेंवर त्यांनी टीका केली. अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी व्हावी. राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपेंची विधानसभेत मागणी. तर बीएसआर कंपनीवर कोणाचा वरदहस्त आहे? दादांच्या विमानाचा पायलट शेवटच्या क्षणी का बदलला? यासह ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या पायलटची नार्को टेस्ट करा. चेतन तुपे यांची मागणी. वाशिमचे भाजप आमदार राजू पाटलांकडून काँग्रेस नेते वडेट्टीवार यांच्यावर 100 कोटींचा मानहानीचा दावा. निराधार आरोपांवर वडेट्टीवारांनी स्पष्टीकरण आणि माफी न मागितल्याने दावा दाखल केल्याची राजू पाटील यांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी शरद पवारांकडून मुंबईच्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये स्नेहभोजनाचं आयोजन. स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मग या नेत्यांची उपस्थिती. शरद पवारांनी राज्यसभेवर जाण्याचा घेतलेला निर्णय महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी शरद पवारांनी राज्यसभेवर जावं ही आमची इच्छा होती. शेकापच्या जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. 2026 संपताना नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर नसतील. संजय राऊतांसह अरविंद केजरीवालांचा मोठा दावा. निवडणूक आयोग, केंद्रीय तपास यंत्रणा आणि न्याय व्यवस्थेला गुलाम बनवून भाजप राज्य करते. संजय राऊतांची मोदी शहांवर बोचरे टीका. युद्धाच्या काळात भारत शांतीच्या बाजूने. चर्चा आणि संवादाचा इराण इस्रायलच्या युद्धावर मार्ग. तर TV9 समिटमध्ये पंतप्रधान मोदींकडून देशाची भूमिका स्पष्ट. भारत आज आव्हानांना टाळत नाही तर टक्कर देतो. जगात भारताची तेजीनं विकास करणारी अर्थव्यवस्था. TV9च्या समिटमध्ये मोदींनी सांगितला विकसित भारताचा रोडमॅप. हा माझ्या एकट्याचा लढा नाही. मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं, खासदारांना जेलमध्ये टाकलं. संजय राऊतांच्या पुस्तकाच्या इंग्रजी आणि हिंदी आवृत्तीच्या प्रकाशनावेळी संजय राऊत यांचं वक्तव्य. फडणमंत्र्यांच्या आश्वासनानंतर बच्चू कडूंचा जनआक्रोश मोर्चा स्थगित. बच्चू कडूंनी येवला प्रांताधिकारी कार्यालयावर कांदे फेकून मारले होते. मागण्या मान्य न झाल्यास फडणमंत्र्यांच्या घरात कांदे भरू. बच्चू कडूंचा इशारा. मराठा आंदोलक मनोज जरांगे आज दुपारी 2 वाजता आझाद मैदानावर येणार. धनगर आंदोलक दीपक बोराड यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहणार. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षण प्रकरणी मुंबई हायकोर्टात विविध याचिका दाखल. आरक्षणासंदर्भातील याचिकांवर 8 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती रवींद्र घुगे, निजामुद्दीन जमादार आणि संदीप मार्डेंच्या पूर्ण पीठासमोर ही सुनावणी होईल. लोकसभेचं डिलिमिटेशन 2011च्या जनगणनेनुसार होणार. अमित शहा यांनी विविध राजकीय पक्षांच्या खासदारांशी केली चर्चा. लोकसंख्या हा निकष डिलिमिटेशनमध्ये नसणार. नवीन निकषांनुसार महाराष्ट्रातील लोकसभा खासदारांची संख्या 72 होणार. डिजिटल अरेस्ट स्कॅमसाठी वापरला जाणारा व्हॉट्सअप आयडी ब्लॉक करणार. गृह मंत्रालयाच्या एका समितीकडून व्हॉट्सअप कंपनीला निर्देश. स्काईपसारखे सुरक्षित फीचर्स लागू केले जाणार. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अधिक सक्षम होणार. या योजनेअंतर्गत समाविष्ट रुग्णालय नियमांप्रमाणे रुग्णांना मोफत उपचार देत नसतील तर कारवाई होणार. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत दिली माहिती. दुधात भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करा. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत विरोधकांची मागणी. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांकडून कारवाई करण्याचं आश्वासन. 1 कोटींच्या लाच प्रकरणात सीबीआयकडून आयएएस अधिकाऱ्यांसह इतरांवर गुन्हा दाखल. आयएएस अधिकारी संजीव हंस यांच्या विरोधात एफआयआर दाखल. मुंबईतील मेसर्स ईस्ट अँड वेस्ट बिल्डर्स कंपनीवरही गुन्हा दाखल. दिशा सल्यान मृत्यूप्रकरणी एक पेनड्राईव्ह तपासायला किती वेळ लागतो? मुंबई हायकोर्टाचा सवाल. 24 तासात अहवाल द्या. मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं. अभिनेता शाहरुख खानकडे लाचेची मागणी केल्याचा आरोप समीर वानखडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात फेटाळला. या प्रकरणातील एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी सुरू असून पुढील सुनावणी 24 मार्चला. डॉक्टर संग्राम पाटलांकडून इंग्लंडला परतल्यानंतरही तपासात सहकार्य करण्याचं मुंबई उच्च न्यायालयाला लेखी हमीपत्र. पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा त्यांच्यावर आरोप. मुंबई शहरातील बेकायदेशीर फेरीवाले हायकोर्टाच्या रडारवर. प्रत्येक फेरीवाल्याची आणि त्याच्या मदतनीसाची पडताळणी करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश.
मुंबई शहरात आता प्रॉपर्टी कार्ड फेरफार घरबसल्या पूर्णपणे ऑनलाईन मिळणार. राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मुंबईतील 30 लाख मालमत्ता धारकांना दिलासा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं विधानसभेत या संदर्भात निवेदन. मीरा भाईंदर पालिकेचे बनावट दस्तऐवज तयार करून शासन आणि एक बांधकाम कंपनीची फसवणूक. मीरा रोड पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. आर्थिक गुन्हे शाखेकडून प्रकरणाचा तपास सुरू. कल्याणमध्ये एका डॉक्टरकडून दुसऱ्या एका डॉक्टरची आणि फार्मासिस्टची 70 लाखांची फसवणूक. 50 खाटांच्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टोअर देण्याचं आमिष दाखवून गंडा. आरोपी प्रसाद साळीला 4 दिवसांची पोलीस कोठडी. पुण्यातील दिवेघाट आज दुपारी 1 ते 3 दरम्यान वाहतुकीसाठी बंद राहणार. दिवेघाट रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी यावेळेत ब्लास्टिंग करण्यात येणार. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. इंदापूरकरांसाठी राज्य शासनाचा मोठा दिलासा. मालमत्ता करावरील 100% शास्ती माफीची अभय योजना मंजूर. इंदापूर नगर परिषदेत अभय योजना लागू. धुळे शहरातील पवननगरमधील छापेमारीत घरातून 1,42,00,000 गांजा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 570.61 किलो गांजा जप्त करत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. घरगुती गॅस सिलेंडर 8 ते 10 किलोच्या प्रमाणात मिळणार अशी अफवा. जेवढा गॅस असेल तेवढे पैसे आकारले जाणार असल्याच्या अफवेवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. मच्छीमारांना किरकोळ दरात डिझेल पुरवठा करा. मच्छीमार सहकारी संस्थांचे पुनर्वर्गीकरण करा. मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांचा केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांना पत्र. सर्वसामान्यांचं घरकुल महागणार. घराच्या बांधकामासाठी लागणाऱ्या स्टीलच्या दरात टनामागे 10,000 रुपयांची वाढ. कच्च्या मालाच्या तुटवडा आणि लोखंडी खनिज कोळशाच्या किमती वाढल्याचा परिणाम. पुण्यात शिकणारे बाहेर गावातील विद्यार्थी जेवणाचे हाल होत असल्यानं गावाकडे निघाले. गॅस अभावी अनेक भोजनालय बंद, तर अनेक भोजनालय आणि हॉटेल्स व्यावसायिकांकडून दरवाढ. जळगाव शहरातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या पेट्रोल डिझेलसाठी लांबच लांब रांगा. पेट्रोल डिझेलचा साठा संपवून पेट्रोल पंप बंद पडले. अफवेमुळे वाहनधारकांची गर्दी. चंद्रपुरात पेट्रोल पंपावर पेट्रोल खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा. पेट्रोल मिळणार नसल्याच्या अफवेमुळे नागरिकांची गर्दी. संभाजीनगरमध्ये घरगुती गॅससाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संभाजीनगरच्या वाळुंज परिसरात गॅससाठी गर्दी. बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्याचा नागरिकांचा आरोप. मीरा भाईंदरमध्ये घरगुती गॅसात तुटवडा. नागरिकांच्या गॅस एजन्सी बाहेर लांबच लांब रांगा. बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल. कोल्हापूरच्या कागलचा मुरगुडमध्ये रविवारी पेट्रोल पंप बंद होणार असल्याची अफवा पसरल्यानं गोंधळ. अनेक वाहन चालकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावल्या. वाहनधारकांची झुंबड लक्षात घेत काल दुपारनंतर काही पेट्रोल पंप बंद. नंदुरबारमध्ये पेट्रोल तुटवड्याची अफवा पसरल्यानं पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी. नंदुरबारसह शहादा शहरातील पंपावरही वाहनांच्या रांगा. गर्दीमुळे पेट्रोल पंपावर गोंधळाचं वातावरण. वाघांच्या अनैसर्गिक मृत्यूप्रकरणी स्पष्टीकरण सादर करा. नागपूर खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस. वाघांच्या अनैसर्गिक मृत्यूवर 23 एप्रिलपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याच्या कोर्टाचे आदेश. कोलंबियात हवाई दलाचं विमान उड्डाण घेतल्यानंतर लगेचच कोसळल्याची माहिती. 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच 3 किलोमीटरवर क्रॅश. पेरूच्या सीमेजवळील भागात ही घटना घडल्याची माहिती.